आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय प्रेरणादायी, अभिमान वाटणारा, आनंद आणि समाधान देणारा व्हिडिओ आहे। आणि माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी हे अभियान चालवत असताना माझ्यामध्ये आशावाद निर्माण करणारा हा व्हिडिओ आहे। अतिशय क्रांतिकारी आणि ऐतिहासिक घटना आणि प्रेरणा आणि मातंग समाजालाच नव्हे तर बहुजन समाजाला आदर्श देणारा हा मंगल परिणयाचा संदर्भात हा व्हिडिओ आहे। तर मातंग समाजातून बौद्ध धम्म स्वीकारलेल्या दोन्ही बौद्ध कुटुंबाच्या मध्ये त्यांच्या मुलामुलींचा ऐतिहासिक आणि शाही थाटामाटात झालेला हा मंगलमय परिणय समारंभाचा सोहळ्याचा हा व्हिडिओ आहे। आष्टी जिल्हा बीड मुक्काम पोस्ट भाळवणी येथील उपासिका शारदा व उपासक श्रीरंग पवार यांचे सुपुत्र दारक विशाल एम.ए. B.Ed शिक्षण आणि त्याच पद्धतीनं पाटोदा जिल्हा बीड येथील शिवाजी साठे व उपासिका शशिकला शिवाजी साठे यांची मुलगी दारिका शुभांगी BCS शिक्षण यांचा मागच्या रविवारी कालच्याच रविवारी दिनांक 1 मार्च 2026 रोजी हे मातंगातून बौद्ध धम्म स्वीकारलेल्या यांच्यामध्ये बौद्ध पद्धतीनं हा विवाह सोहळा बौद्ध पद्धतीनं मंगल परिणय मोठ्या थाटामाटात साजरा झाला, संपन्न झाला। हा मंगल परिणय हा शाही होताच, परंतु तो अतिशय ऐतिहासिक आणि क्रांतिकारिकरित्या संपन्न झाला। क्रांतिकारिकची घटना आहे। मातंग समाजालाच नव्हे तर पूर्ण बहुजन समाजाला प्रेरणा देणारी ही घटना आहे। आणि या मंगलमय परिणयाच्या निमित्तानं या माझ्या प्रबुद्ध साठे ऑफिशियल YouTube चॅनलच्या माध्यमातून सर्व साठे परिवार आणि पवार आणि साठे परिवार दोन्ही परिवारांना माझ्याकडून मंगलमय शुभेच्छा आणि कामना व्यक्त करतो। दारक आणि दारिका म्हणजे आपल्या भाषेचे पूर्वाश्रमी वधूवर म्हणजे बौद्ध धम्मामध्ये दारक आणि दारिका यांच्या पुढच्या बौद्ध पद्धतीनं त्यांचा संस्कारानं त्यांचा संसार हा सुखी व्हावा। कारण बौद्ध धम्माचा संस्कार जर घरात असेल तर तो संसार हा सुखीच होतो। आणि अशा पद्धतीनं या पवार आणि साठे परिवाराच्या मुलामुलींचा संसार हा बौद्ध धम्माच्या संस्कारानं सुखीच होईल अशा प्रकारच्या मंगलमय कामना आणि शुभेच्छा व्यक्त करतो। तर बौद्ध धम्माचा स्वीकार ज्या मातंग समाजानं बौद्ध धम्माचा स्वीकार केला त्याने बौद्ध धम्माप्रमाणेच आचरण केले, त्याच्यामध्ये भेसळ केला नाही, हे मला सांगायला अभिमान वाटतो। आणि त्याचं उत्तम प्रतीक आणि उत्तम आदर्श म्हणजे काल झालेला ह्या मंगलमय परिणय सोहळा, त्या सोहळ्याचा हा व्हिडिओ आहे। त्या सोहळ्यामध्ये स्टेजवरच ते करारपत्र हे माझ्या हस्ते देण्यात आलं। त्या सोहळ्याला मी उपस्थित होतो आणि त्या स्टेजवर मंगल परिणयाच्या स्टेजवरच संतोष ससाणे पत्रकार यांच्या संविधान न्यूज चॅनलनं माझी थोडी छोटीशी बाईट घेतलेली आहे। ती बाईट आणि मंगल परिणय सोहळ्याचा थोडासा भाग आणि माझी झालेली त्या संदर्भातली मुलाखत या संदर्भातला व्हिडिओ या माध्यमातून मी माझ्या माध्यमातून मी आपल्याला शेअर करीत आहे। तो व्हिडिओ जरूर बघावा, शेअर करावा, कमेंट करावे आणि माझ्या नेहमीप्रमाणे प्रबुद्ध ऑफिशियल YouTube चॅनेलला नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करावे अशा प्रकारचं नम्र विनंती आणि आव्हान करतो आहे। मातंग समाज जर धम्मशील झाला, या पुढची जी मोठ्या आशावादानं सांगतोय मी की या पुढे मातंग समाजातून बौद्ध धम्म स्वीकारलेले लोकच धम्म चळवळ चालवतील आणि यशस्वी होतील, हा सुद्धा आशावाद मी व्यक्त करतो। आणि हा आशावाद दाखवणारा प्रत्यक्ष कृतीशील असणारे हे
श्रीरंग पवार आणि शिवाजी साठे यांच्या मुलामुलींच्या हा बौद्ध पद्धतीनं झालेला मंगल परिणय याचं हे उत्तम उदाहरण, याचं हे बहुजन समाजाला, मातंग समाजाला उत्तम आदर्श दर्शवणारा हा ऐतिहासिक मंगल परिणयाचा सोहळा आहे. तो बघावा, सर्वांनी बघावा हा व्हिडिओ. मी आपल्याला शेअर करतो, थोडासा भाग आहे त्याच्यातला मंगल परिणयाचा. आणि वाटतं का हे मातंग समाजाचं मंगल परिणय आहे? हा मातंग समाजातील हा बौद्ध पद्धतीने झालेला हा विवाह सोहळा आहे, मंगल परिणय आहे. हा समाजाला आदर्श वाटणारा, आदर्श देणारा आणि प्रेरणा आणि बौद्ध धर्माचा संदेश देणारा हा मंगल परिणयाचा व्हिडिओ मी आपल्याला शेअर करत आहे. जरूर प्रत्येकानं, बहुजन समाजातील, मातंग समाजातील प्रत्येकाने जरूर बघावा आणि तो शेअर करावा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावा. आणि आणखी एक सांगतो की मी सम्राट अशोक जयंती 5 एप्रिल व 6 एप्रिलला 5 एप्रिलला पंढरपूर या ठिकाणी, ऐतिहासिक बौद्ध पंढरी पंढरपूर या ठिकाणी 5 एप्रिलला मराठा, मातंग, चर्मकार, होलार, ढोर, धनगर इत्यादी बहुजनाचा बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व दुसऱ्या दिवशी 6 एप्रिलला बहुजन बंधुभाव परिषदेचं आयोजन पंढरपूरला मी केलं आहे. तर याही कार्यक्रमाला सर्वांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावं आणि ज्यांना कोणाला बहुजन समाजातील व्यक्तींना बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन घरवापसी करायचंय, चांगल्या विचारानं, परिवर्तनाच्या विचारानं आपल्यामध्ये बदल करायचा, आपल्या कुटुंबामध्ये चांगुलपणा निर्माण करायचा असेल तर जरूर त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेण्याची ज्यांनी इच्छुक आहे त्यांनी सुद्धा नाव नोंदणी करावी. आणि जास्तीत जास्त बहुजन बांधवांनी पंढरपूर या ठिकाणी होणाऱ्या बौद्ध धम्म दीक्षा समारंभ व बहुजन बंधुभाव परिषदेच्या कार्यक्रमाला पंढरपूर या ठिकाणी 5 एप्रिल व 6 एप्रिलला जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं. ही पत्रिका मी काल रविवारी झालेले 1 मार्च रोजी आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी झालेला हा मातंग समाजातून बौद्ध धर्माचा स्वीकार केलेल्या कुटुंबामध्ये झालेला बौद्ध धम्म पद्धतीनं हा मंगल परिणयाची ही पत्रिका आहे. आणि हा फार मोठा आशावाद मला निर्माण झाला. आणि मग नेहमीच म्हणतो या पुढची जी आंबेडकर चळवळीची, धम्म चळवळीची लढाई, धम्म चळवळ हे मातंग समाज चालवणाऱ्याने तो यशस्वी करेल. माझा मातंग समाजाच्या बदलावरती माझा विश्वास आणि श्रद्धा आहे. आणि एकदा जर मातंग समाजानं जो विचार स्वीकारला तर त्या विचाराशी माझा मातंग समाज बांधव हा कधीच गद्दारी करणार नाही, याच्यावरती माझा श्रद्धा आणि याच्यावर विश्वास आहे. म्हणून बौद्ध धर्म स्वीकारलेल्या मातंग समाजातून जे बौद्ध धर्म स्वीकारलेले लोक आहेत ते बौद्ध धर्माशी कधीच गद्दार करणार नाही, बौद्ध धर्माप्रमाणेच आचरण करतील. याचं उत्तम प्रतीक आणि उदाहरण म्हणजे हा पवार आणि साठे परिवारामध्ये झालेला बौद्ध धम्म पद्धतीचा हा मंगल परिणय होय. आणि जर मातंग समाज जर बौद्ध धर्माचा स्वीकार केला तर त्याचं आचरण केलं तर सारा महाराष्ट्र हा बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. हा आशावाद सुद्धा या मंगल परिणयाच्या निमित्तानं माझ्यामध्ये निर्माण झाला. जरूर हा मातंग समाजातून बौद्ध धर्म स्वीकारलेल्या कुटुंबामध्ये झालेला बौद्ध पद्धतीचा मंगलमय परिणय सोहळ्याचा हा छोटासा व्हिडिओ सर्वांनी पाहावा अशा प्रकारची नम्र विनंती करतो आहे. पुष्पांच्या दृष्टीमध्ये ते धम्मपीठावर प्रवेश करत आहेत. या ठिकाणी आपल्या समोरचे मोकले शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. पुढे बघा दोघांनी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराज, महात्मा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, अण्णा खाली काढा.
साधू साधू आपण या ठिकाणी आपल्या आदर्शांचं पूजन केलेलं आहे. या ठिकाणी भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा इंदो तन्देशसा भवतु ते जय मंगलानि नालागिरि गजवरं अतिमत्तभूतां दावति चक्रमसनीव सुधारुणानि नन्दोपनन्द भुजगेन विविध महिन्द्रै पूजेन थेर भुजगेन दमातयन्तो इंद्रो हा शाही विवाह मंगल परिणय तर आहेच, परंतु हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक आणि मातंग समाजाला नव्हे तर पूर्ण बहुजन समाजाला हा प्रेरणादायी आणि आदर्श करणारा हा मंगल परिणय आहे. त्यामुळे श्रीरंग पवार यांच्या मुलाचा हा मंगल परिणय बौद्ध पद्धतीनं आणि साठे परिवार आणि पवार परिवारांना माझ्या चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियानाच्या वतीनं मंगलमय कामना व्यक्त करतो, शुभेच्छा व्यक्त करतो. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर आपल्या मुला मुलींचे लग्न काय असा प्रश्न अनेक मातंगाला बौद्ध धर्मात येऊ इच्छेला पडतो. पण आज मातंग समाजातून बौद्ध धर्म स्वीकारलेल्या आज त्यांचा बौद्ध पद्धतीने हा ऐतिहासिक सोहळा होत आहे. खरंच आज मला चला आपल्या बुद्धाच्या घरी या प्रबुद्धेसाठींना आज काळीज भरून आनंद होत आहे. आणि मी नेहमी म्हणतो या पुढची बौद्ध धर्माची चळवळ आणि आंबेडकर चळवळीचा ध्येय हे मातंग समाजात गाठणार. याच्या पुढे मनोवाद्याची माती ही मांगाच्या घातनं होणार, पण मांग बुद्ध झाला पाहिजे आणि त्याची सुरुवात आणि गतिमानता आणि कृतिशीलता या बौद्ध धर्म मंगल परिणयाच्या माध्यमातून सुरू होत आहे. याचा मला या शुभेच्छा देत असताना या ठिकाणी येत असताना मला हस्तीचं बळ आलेलं आहे, माझ्यामध्ये आशावाद वाढलेला आहे. निश्चितपणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना पुन्हा एकदा सांगेल की लवकर 5 एप्रिल आणि 6 एप्रिलला माझा पंढरपूरला मराठा मातंग धनगर होलार ढोर चर्मकार इत्यादी बहुजनाचा बौद्ध धर्म दीक्षा सोहळा आहे. आणि दुसऱ्या दिवशी 6 एप्रिलला बहुजन बंधुभाव परिषद आहे. यासाठी या कार्यक्रमाच्या बौद्ध पंढरीच्या कार्यक्रमाला सुद्धा सर्व बहुजन समाज मातंगात नव्हे मराठ्यांनी सुद्धा ओबीसीने सुद्धा बहुजन समाजाने उपस्थित राहावं असं नम्र आवाहन करतो. पुन्हा एकदा श्रीरंग पवार आणि साठे परिवाराच्या मुला मुलींच्या ह्या विवाह प्रसंगी पुन्हा त्यांना धारक आणि दारिकास आणि पूर्ण साठे परिवार आणि पवार परिवारांना हा तुम्ही मातंगातून बौद्ध धर्म स्वीकारला आणि बौद्ध धर्म स्वतःच्या आचरणातून दाखवला, आपल्या मुलांची लग्न तुम्ही बौद्ध पद्धतीने केली, याचा मला फार आनंद होतोय. खरंच तुम्ही समाजासमोर एक क्रांतिकारक आणि परिवर्तनशीलचा आदर्श घालून दिला. आपण या निमित्तानं मातंग समाजाला काय आवाहन करू शकता आणि पूर्वाश्रमीचे महार जे आजचे बौद्ध आहेत त्यांच्या वर्धनात देखील काही अंशी धम्म दिसत नाही, अशांना आपण काय या ठिकाणी मेसेज देऊ? मी मातंग बांधवांना सांगतोय की तुम्ही मूळचे बौद्धच आहे, ही धर्मांतर नाही, तुम्ही घर वापसी करावी. आणि जे मातंगातून ओबीसी मधून चर्मकारातून बहुजन बांधवातून जे बौद्ध धर्मात आले त्यांच्याशी बेटी व्यवहार आणि मानवी व्यवहार पूर्वीच्या 56 साली झालेल्या बौद्धांनी कराव्यात. नाहीतर तुम्ही मार ना आम्ही माग, कुठे परिवर्तन आणि कुठे धम्म. जर आमच्या बरोबर तुम्ही रोटी व्यवहार बेटी व्यवहार करत नसेल, आमच्या बरोबर तुम्ही मानवी व्यवहार करत नसेल, तुम्ही कसले बौद्ध ना आम्ही तर कसले बौद्ध. तुम्ही मार आणि आम्ही माग, आमच्यामध्ये बेटी व्यवहार झाला पाहिजे. अरे बौद्ध धर्म स्वीकारल्यावर कुठे राहिला मारण माग. जात ही काल्पनिक गोष्ट आहे, या काल्पनिक गोष्टीत स्वतःचं अस्तित्व शोधणं हा जगातला सगळ्यात मोठा महामूर्खपणा आहे. हा महामूर्खपणा सोडा आणि बौद्ध धर्म स्वीकारून घर वापसी करा आणि आपल्या समूहानं आम्ही येऊ. जर आमच्या बरोबर बेटी व्यवहार होत नसेल, बौद्ध पद्धतीने
पण आमच्या बरोबर जर मानवी व्यवहार प्रस्थापित केला जाऊ शकत नसेल तर मातंग समाज मोठ्या प्रमाणात समूहानं येईल आणि आमच्यामध्ये आम्ही व्यवहार करू आणि बौद्ध धर्माची चळवळीचं नेतृत्व आणि कर्तृत्व हा मातंग समाजातून बौद्ध झालेली माणसंच करतील, उपासकच करतील, हा आशावाद तुमच्या समोर मी व्यक्त करतो. बाबासाहेबांनी एकदा भाषणाच्या वेळेस असं बोलून दाखवलं होतं की मला जर मुलगी असती तर मी ती मातंगाच्या घरी दिली असती. तर या वाक्याला आजचा बौद्ध आणि पूर्वीचा महार समाज विसरला का काय, आपण याच्याकडे कसं पाहता? तर पूर्वाश्रमीचे महार आणि मांग यांच्यामधील जातीभेद नष्ट होण्यासाठी बाबासाहेब म्हणले होते की मला जर खरंच एक मुलगी असती तर मी मातंगाच्या घरी दिली असती. आणि शिवाय बाबासाहेबांनी एक मातंग समाजाचा मुलगा 10वी पर्यंत घरी स्वतःच्या घरी शिकवलेला आहे. याच्या पाठीमागच एकच उद्दिष्ट होतं की किमान महार आणि मांग यांचा एकच समाज असावा. आणि हीच मांगमार वतनदार परिषदा घेतल्या आणि मी त्याच्यात बदल करून आता बौद्ध आणि मातंगाचा एकच समाज बनावा, एकच प्रबुद्ध समाज बनावा यासाठी महाराष्ट्रामध्ये फिरत आहे. मातंग समाजाचा एक प्रतिनिधी, मी मातंग समाजातून बौद्ध धर्म स्वीकारला पण आता मी जाती मागत राहिलो ना, मी बौद्ध आहे. त्याच्यामुळे या दोन्ही समाजाला मातंग आणि बौद्धांना एकच प्रबुद्ध समाज बनवण्यासाठी मी प्रयत्न करतोय. माझ्या पूर्वाश्रमीच्या महार बांधवांना आणि बौद्ध बांधवांना विनंती करतोय, बाबासाहेबांचा हा आदर्श आपण घ्यावा. अरे महामानव तुमच्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही महामानव मानता, त्यांची जयंती करता, ते महामानव म्हणतात की मला एक मुलगी असती तर मी मातंगाला दिली असती. धम्म दीक्षा घेण्याच्या अगोदरच हे वाक्य आहे. आणि मग तुम्ही बौद्ध नका मागा, हिंदू मागायची करू नका ना पोरगी. आणि आम्हाला बी हिंदू महाराजच्या घरी पोरगी द्यायची नाही. मातंगातून जे बौद्ध झाले ते सुद्धा आता हिंदू महाराजच्या घरी पोरगी देणार नाही आणि हिंदू महाराजची बी पोरगी करणार नाही. आणि तुम्ही सुद्धा हिंदू मागायची पोरगी करू नका ना, हिंदू मागायच्या घरी मुलगी देऊ नका. पण जे मातंगातून बौद्ध झाले त्यांच्या बरोबर बेटीवर करा ना आणि बाबासाहेबांचा आदर्श प्रत्यक्ष पाळा. आणि म्हणून म्हणलं तर बाबासाहेब 5 ऑगस्ट 1956 बाबासाहेब दिल्लीच्या हार्डिंग न्यूजच्या बंगल्यासमोर व्हरांड्यात बसून कार्यकर्त्यासमोर बसून म्हणले होते की आमच्यामध्ये जो महारमांग चांबार असा जो मतभेद जातीभेद आहे तो जातीभेद नष्ट करून साऱ्यांनाच बौद्धधर्मी करूया आणि त्यांच्या बळावर राहिलेली लढाई, त्यांच्या बरोबर अन्यायाची लढाई, धम्म चळवळीची लढाई, अन्यायाच्या विरोधात न्यायाची लढाई लढूया. आणि दुसऱ्या बाजूला इतर बहुजन समाज बौद्ध धर्मात येतील आणि हे कशाच्या बळावर होईल तर तुमच्या ऐक्य शक्तीच्या बळावर होईल. याचा आदर्श, हे दिशा, हा संकल्प, हा विचार, ही भूमिका, हे निर्देश बाबासाहेबांनी 5 ऑगस्ट 1956 करावे. त्यावर कामच झालं नाही पण आता प्रबुद्धसाठी त्याच्यावरती काम करायला निश्चितपणे यश आल्याशिवाय राहणार नाही हा आशावाद व्यक्त करतो.